मिष्टी आज हा? तू कुठली स्टोरी सांगणार आहे? गणेशाची. हा सांग. हे बघा, आज मी तुम्हाला गणेशाची स्टोरी सांगणार आहे. परफेक्ट आणि चांगली स्टोरी आहे. ती ऐकून तुम्हाला चांगलं होईल आणि चांगलं होईल, खूप चांगलं होईल. आता मी तुम्हाला बोलते. एकदा जेव्हा पार्वती मातानी गणेशाला जेव्हा पार्वती मातानी नंदीला बोललेलं होतं की कोणालाच आपने नको घेऊन जाऊ, मी स्नानासाठी निघाली आहे. त्याच्यानंतर नंदी दरवाजाच्या बाहेर बसला आहे. त्यानंतर थोड्या वेळाने शिव आले आणि त्यानंतर शिवने सांगितलं की मला आपने जायला दे. तर नंदीने सांगितलं नाही. तर शिव तरी पण गेला. आणि त्याच्यानंतर पार्वती माता गुस्सा झाली आणि त्यांनी सांगितलं की बाहेर जा, मी काहीतरी करते. आणि त्याच्यानंतर काहीतरी करताना तिने एक बावल्यामध्ये एक माती घेतली. त्या मातीने असं करून तो एक मुलगा बनवला आणि त्याच्या मुलगाचं नाव होतं गणेशा. आणि त्याच्यानंतर गणेशाला काय केलं माहितीये? गणेशाला बोलली पार्वती माता की कोणाला आपने नको घेऊन येऊ, कारण की मी स्नानासाठी निघाली आहे. आणि त्याच्यानंतर स्नान कर गेली ना, तेव्हा थोड्या वेळाने शिव भगवान आले आणि शिव भगवाननी सांगितलं की आपने जायला दे ना. पण तो मुलगा तर खूप स्ट्रॉंग होता. त्याने बोललं की नाही जायचं. त्याचं मम्मीचं नाव आहे की नाही जायचं आपने. तर शिव भगवान गुस्सा झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचा त्रिशूल घेतला आणि त्याच्या नेकवर टाकलं. तर पार्वती माता रडत आली. आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेवनी सांगितलं की त्याला कुठलाही प्रस्ताव लावल्यानंतर तो जीवित होईल. काय लावल्यावर? कुठलाही हेर लावल्यावर तो जीवित होईल. कुठलाही हेर लावल्यावर तो जीवित होईल. आणि त्याच्यानंतर शिव भगवाननी एक एलिफेंट दिसलं. त्या एलिफेंटवर दिसल्यानंतर त्यांनी ते एलिफेंटला घेतलं आणि त्याच्यानंतर एलिफेंटला घेऊन त्या मुलगाला लावलं, त्या गणेशाला लावलं ते हेर. आणि त्याच्यानंतर तो खरा मुलगा आला. आणि कशी लागली माझी स्टोरी? काय मुलाला नाव काय? हा, मुलगा झाला ना, हेड लावल्यावर तो जीवित झाला. हा, त्याचं काय नाव असतं मग? गणेशा. आणि आपण काय बोलतो? गणपती बाप्पा मोरया. तर कशी लागली माझी स्टोरी? या चॅनलला लाईक करे, शेअर करा, सबस्क्राईब करे आणि यूट्यूब बटनला प्रेस करा. मत भूले. बाय बाय.